महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट। सीमा भागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात उद्धव ठाकरे, अंबादास दानवे आणि संजय राऊत यांना सविस्तर माहिती। मराठी माणसाला त्रास देणं थांबलं नाही तर स्वतः बेळगावात येईल, खासदार संजय राऊत। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाचे अध्यक्ष शुभम शेळके आणि त्यांच्या सहकार्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। सीमा भागात मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाची आणि पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईची सविस्तर माहिती या शिष्टमंडळाने दिली। बाळेकुंद्री इथं अल्पवयीन मुलीला शिवीगाळ झालेल्या प्रकरणाला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। त्यांच्या दबावाखाली स्थानिक पोलीस प्रशासन मराठी युवकांवरच खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप समितीने केला। बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठबळ देणाऱ्या पक्ष आणि संघटनांना टार्गेट केलं जात असल्याचंही शिष्टमंडळानं सांगितलं। यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मराठी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही याविषयी कर्नाटक सरकारसोबत स्वतः चर्चा करेन असं आश्वासन दिलं। तर खासदार संजय राऊत यांनी मराठी माणसाला त्रास देणं थांबलं नाही तर मी आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः बेळगावात जाऊन त्यांना सडेतोड उत्तर देऊ असं ठामपणे सांगितलं। ही भेट सीमा भागातील मराठी अस्मिता आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे।